जवळपास 3.5 ते पावणे 4 लाख माझ्या माता भगिनी या ठिकाणी लाभार्थी होऊ इच्छितात। जवळपास 3 लाख अर्ज अपलोड झालेले आहेत, त्यांचे केवायसी पूर्ण झालेले आहेत। म्हणजे माझ्या प्रशासनानं जवळपास 95% टार्गेट अचीव केलेलं आहे आणि ट्रायल बेसवरती त्यांचं आजपासूनच त्यांच्या खात्यावरती पैसे टाकणं ते सुरू झालेले आहे। आपल्याच माध्यमातून तुम्ही सांगितले की पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने हे 17 तारखेपासून रक्षाबंधन दिवशी माननीय मुख्यमंत्री याची सुरुवात करतील आणि जवळपास 3 लाख महिलांच्या खात्यावरती हा माविजा डायरेक्ट मिळेल। सर, राज्य सरकारनं सोयाबीन कापूस यासाठी एक अनुदान दिलं होतं 5,000 लोकसभेच्या निवडणुकानंतर, मात्र त्याला ई पिकअप जी आट घातली आहे त्या ई पिकीच्या आटमुळं बऱ्याचशा शेतकरी वंचित राहत आहेत। काय त्याच्यातला कसा मार्ग काढता येईल? काय म्हणजे शेतकऱ्याची मागणी की ई पिक आट रद्द करावी? नाही, कसं आहे आता काही जे अनुदान द्यायचं असतात हे केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासनाने काही धोरण आखून दिलेलं आहे त्या माध्यमातून काही निर्णय घेतले असतील, पण आमचे आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घेते। नाही, ठीक आहे ना, त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल। नाही, आता त्याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये तेही तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे। लाडका भाऊ योजना आहे, त्याच्यामध्ये जो 12वी झालेला विद्यार्थी आहे त्याला आपण 6,000 रुपये देतो। डिप्लोमा किंवा ITI हे जे झालेलं आहे त्यांना आपण 10,000 देतो आणि पदवी किंवा पदव्युत्तर हे झालेलं त्यांना आपण 12,000 देतो। जवळपास 150 ते 200 लोकांनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेले आहेत, ते रोजही झालेले आहेत आणि आपल्याकडं आतापर्यंत अर्ज किती आले? तर आपल्याकडे 8,000 टार्गेट आहे आणि 8,000 पैकी जर आता आपण काय केले आहे थोडा तांत्रिक अडचण येते, ऑफलाईन देण्याच्या कालच आम्ही VC घेऊन ऑफलाईन करण्यासाठी 2 दिवसात नियुक्ती देण्यासाठी आणखी एक योजना आमची थोडी झाकली जाते, कृपया त्यालाही प्रसिद्धी द्यावी। कारण उच्च शिक्षण घेताना ज्या माझ्या माता भगिनींना मुलींना जो त्रास होतो फीचा, त्यांच्यामुळे शिक्षण कंप्लीट होत नाही, म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला 100% फी प्रतिपूर्ती करणं। म्हणजे महाराष्ट्र शासन त्या मुलीची फी, मग ते प्रायव्हेट असेल किंवा शासकीय जे असेल ते असेल, अगदी MBBS पर्यंत एखाद्या संस्थेची एखाद्या कॉलेजची फी 15 लाख 20 लाख जे असेल ते संपूर्ण 100% फी हे महाराष्ट्र शासन भरेल। मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला त्यासाठीच पुरोगामी म्हटलं जातं। महिलांच्यासाठी असे अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले। सर, मुख्यमंत्री यांचं नाही, दौऱ्याची रूपरेषा आम्ही जे आतापर्यंत निर्णय घेतलेले गेले 2-2.25 वर्षामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीची कारवाई प्रशासनाने झाली की नाही याचा आढावा घेणं हा त्याच्यातला एक। भारतीय जनता पार्टी मेळावा घेते, तसं शिवसेना ही विधानसभा दृष्टीने काही तयारी करते किंवा मेळावा घेते? त्याच्यात नाही, प्रत्येक पक्षाची आपापली रूपरेखा ठरलेली असते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की केलेलं काम हे जनतेला कळत असतं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही करतो। आमची ओळख शिवसेनेची ही समाजकारणासाठी आहे, राजकारणासाठी नाही। राजकारणाची जी भूमिका आहे ती जनता ओळखून आहे, त्याच्यामुळे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल। शिवसेना पक्ष हे बघा, शिवसेना पक्ष म्हणून मी अख्ख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार, पण आमच्या ज्या मूळ जागा 3 आहेत त्याच्यातली एकही जागा मी सोडणार नाही। लोकसभेच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं, माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार।